मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता त्याच्या बाबांना म्हणजे विक्रमला विचारतो, काय चाललंय काय बाबा हे? मग आता विक्रम म्हणतो, मी तेच बोलायला आलोय बाळा तुझ्याबरोबर. नंदिनीच्या बाबांचं म्हणजे धनंजयचं नाव तुझ्यासमोर अशा प्रकारे येईल असं कधी वाटलं नव्हतं रे. आणि वसुताईच्या तोंडातून असं धनंजयचं नाव आल्यामुळे तुलाही शॉक बसला असेल. तुझ्या मनातलं वादळ शांत करायला हवं बाळा. मग आता वसु आत्या नक्की काय म्हणत होती मला कळतच नाही, पार्थ विचारतो. म्हणजे मला असं समजतंय की नंदिनीच्या बाबांमुळे सुदर्शन मामांचा मृत्यू झाला, असं काही आहे का? तेव्हा विक्रम म्हणतो, हे सगळं खोटं आहे बाळा. आणि तसं असतं तर तुझ्या समोर असा डोळ्यात डोळे घालून मी बोललो असतो का? धनंजय या प्रकरणामध्ये पूर्णपणे निर्दोष आहे. त्यावेळी मानिनी म्हणते, हो तसंच आहे बाळा. हे बघ, धनंजय भाऊजींनी काहीही केलेलं नाहीये. वसु आत्याने तुझ्या गैरसमज करून घेतलाय. दुसरीकडे आता वसु आत्या म्हणते की आज तुझे जर बाबा असते ना रम्या, तर आपल्यावर अशी वेळ आलीच नसती ग. कारण माझा नवरा सगळ्यात मोठी माझी संपत्ती होता. तेव्हा वसु आत्या लगेच सुदर्शनच्या फोटोसमोर जाते आणि म्हणते, आज खरंच तुमची खूप आठवण येते. कारण तुम्ही गेल्यानंतर आपल्या मुलीला मी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. पण आज तुम्ही बघताय ना, माझा सक्का भाऊ अशा मुलीच्या घरी पार्थचं लग्न ठरवतोय, ज्या मुलीच्या बापामुळे तुमचा मृत्यू झालाय. तिकडे विक्रम पार्थला सांगतो की आपल्या बँड्राच्या साईटवर झोपडपट्टी हटवण्याचं काम सुरू होतं. असं म्हणून तो भूतकाळात जातो. तेव्हा आता त्याला आठवतं की जेव्हा बँड्राच्या साईटवर तिथे झोपडपट्टी हटवण्याचं काम सुरू होतं, त्याच वेळी नेमका धनंजय माझ्याकडे आला आणि विचारलं मला की सुदर्शन कुठे आहे. तेव्हा सुदर्शन तिकडे साईडवर गेल्याचं आता विक्रम म्हणतो, हो तो तिकडेच गेलाय. मग आता आपण त्याला थांबवायला हवं, असं आता धनंजय म्हणतो. आणि लगेच सुदर्शनला कॉल करून सांगतो, तू तिकडे जाऊ नकोस, आपण उद्या पोलिसांना घेऊन तिकडे जाऊ. त्यावेळी सुदर्शन म्हणतो, अरे कशाला हवेत पोलीस, मला क्रेडिट मिळेल म्हणून तू जळतोस का, असंच तो धनंजयला उत्तर देत म्हणतो. तेव्हा धनंजय आता त्याला सांगतो, मला अशी माहिती मिळाली आहे की तिथलं वातावरण खूप तापलंय, तू तिथे जाऊ नको, तुझ्या जीवाला धोका आहे. तेव्हा सुदर्शन म्हणतो की मला तू घाबरवू नकोस, कारण मी सुदर्शन शितोळे आहे, घाबरवणारा अजून पैदा व्हायचा आहे, चल फोन ठेव, असं म्हणून आता सुदर्शन फोन ठेवतो. तेव्हा आता विक्रमने त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तेच बोलणं नेमकं आता तो पार्थला सगळं काही सांगतो की धनंजयने सुदर्शनला खूप अडवण्याचा प्रयत्न केला होता. इकडे त्या चाळीकडे साईडवर जाऊ नको, परंतु तो धनंजयचं न ऐकता गेला आणि त्याला तेथे त्या गुंडांनी मारलं. सुदर्शनच्या फोनवर शेवटचा कॉल हा धनंजयचा होता आणि मग तुझ्या वसु आत्याने हा गैरसमज करून घेतला की धनंजयचाच कॉल होता, त्यामुळे त्यानेच त्याला मारलं असेल. तर दुसरीकडे वसु आत्या ही आता रम्याला सांगत असते की विक्रम, त्याचबरोबर धनंजय आणि तुझे बाबा हे तिघेही बिझनेस पार्टनर होते. तेव्हा सुदर्शनने एक सांगितलेलं तिला आता आठवतं की तो धनंजय ना माझ्यावर जळतो, बहुतेक त्याला बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून मी नको आहे. आणि हेच त्याने वसूला जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा वसूला हे सगळं आठवतं. तेव्हा शांतीनगर चाळ जेव्हा सुदर्शन रिकामी करायला गेला होता, तेव्हा आता तेथे काही गुंडांनी हा सुदर्शनवर घात केला आणि मग त्यामध्ये सुदर्शनचा जीव गेला. हे सगळं काही वसू सांगते, परंतु ते गुंड धनंजयनी पाठवले होते असा तिचा गैरसमज झालेला असतो. आणि मग कोर्टामध्ये मी गेले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण कोर्टामध्ये विक्रमने धनंजयच्या बाजूने साक्ष दिली, असं आता रम्याला ती काही पण सांगू लागते. त्यामुळे रम्याचा सुद्धा गैरसमज वाढत जातो. इकडे पार्थ हा म्हणतो, बाबा भूतकाळाचं ओझं तुम्ही एवढे वर्ष घेऊन जगलात. मग आता विक्रम म्हणतो, हो अरे बाळा, धनंजयची काही चूक नसताना वसु आत्याने खूप मोठे आरोप त्याच्यावर लावले. मग मानिनी म्हणते, तेव्हापासून आमचे कायमचे संबंध तुटले होते, फक्त आणि फक्त वसु आत्यामुळे. हे दोघेही चांगले बिझनेस पार्टनर होते. तर इकडे वसु म्हणते की तुला माहीत नाही रम्या, अगं मी काय भोगलोय, तो काळा दिवस माझ्या आयुष्यात आला, परंतु मी तुला सांगते अजिबात
मी आता या विक्रमचं ऐकणार नाही आहे, कारण तेव्हासुद्धा त्याने फक्त बिझनेस पाहिला आणि आत्तासुद्धा तो बिझनेस पाहतोय. रम्या म्हणते, आणि माझ्या बाबांना मारणाऱ्या म्हणजे काकांची मुलगी या घरची सून होणार आणि विक्रम मामाला तरी हे कसं पटतं, असं आता रम्या म्हणते. त्यावेळी एक वेळ पार्थ नाही म्हणाला असताना तरीही चाललं असतं. धनंजयच्या मुलीला इकडे सून म्हणून करून घेणं हे तो मुद्दाम करतोय. पुन्हा एकदा तुझा मामा हा माझा घातच करतोय, माझ्यावर अविश्वास दाखवतोय, असं वसू म्हणते. इकडे विक्रम म्हणतो, मी अजिबात कुठल्याही तुझ्या आत्याच्या दबावाला बळी पडणार नाहीये, तुझ्या भविष्यावर त्याचा परिणाम होऊ देणार नाहीये. दुसरीकडे वसू म्हणते की माझा भावाचा अहंकार असेल मोठा, परंतु त्याच्या अगोदर मी जन्माला आले. माझा अहंकार खूप मोठा आहे रम्या, काळजी करू नकोस. रम्या म्हणते, मला तुमचं माहीत नाही, परंतु मला फक्त पार्थबरोबर लग्न करायचंय. इकडे पार्थ म्हणतो की हे पहा, ते काहीही असू देत, परंतु मी रम्याला फक्त मायेने आणि प्रेमाने वाढवलंय आणि बहीण भावाचं हे प्रेम आहे, बाकी काही नाही. लाईफ पार्टनर म्हणून मी रम्याला पाहतच नाही कधी. तेव्हा मानिनी आणि विक्रांतला समजतं पार्थच्या मनामध्ये नक्की काय आहे. दुसरीकडे वसू विचारते, तुला फक्त पार्थ बरोबर लग्न करायचंय ना? मग तुझं लग्न फक्त पार्थ बरोबरच होणार, त्या धनंजयच्या मुलीशी नाही. मग रम्या म्हणते, पार्थ नाही म्हणतोय त्याचं काय? तेव्हा वसू म्हणते, पार्थ नाही म्हणतोय ना, तर नाही म्हणू देत, पण मानिनीने त्याचं मन बदललंय, बाकी काही नाही. तेव्हा रम्या आता खूपच रडू लागते आणि म्हणते, फक्त आणि फक्त पार्थ हवाय. त्यावेळी असं म्हणून ती रडतच मिठी मारते. मग मनातच वसू म्हणते, नंदिनी काय, त्या नंदिनीचं पार्थ बरोबर कसं लग्न होतं ना, आता मी पाहतेच. इकडे आता पार्थ म्हणतो, आई मी तिच्याशी लग्न नाही करू शकत ग. मानिनी म्हणते, आम्ही आहोत बाळा तुझ्या बाजूने. विक्रम पण समजावतो, बाळा हे बघ, कोणत्याही गोष्टी अशा मनात ठेवायच्या नसतात, नाहीतर पुढचं अख्खं आयुष्य असं स्पॉईल करून घेशील. तेव्हा पार्थ म्हणतो, आई हे बघ, मला रम्याची काळजी वाटते ना, मी कुठे नाही म्हणतोय. हा स्कार्फ जो आहे ना, तो काल तिने दिला आणि त्या लेटरबद्दल वगैरे मला काही माहीत नाही, कोणतं लेटर, कोणता रिप्लाय मी दिला. मी तुला खरं सांगतोय आहे, मी कधी खोटं बोलत नाही, असं म्हणून तो स्कार्फ दाखवतो आणि तो स्कार्फ ठेवून घेतला ना, आणि म्हणून तिला असं वाटतंय की माझंही तिच्यावर प्रेम आहे म्हणून. पण मी काल तो स्कार्फ पाहिला नव्हता, मी आत्ता पाहिला या क्षणी तुम्ही यायच्या अगोदर. मग आता मानिनी त्या स्कार्फकडे पाहतच राहते. तेव्हा एक बाई म्हणून रम्याच्या मनातील फिलिंग्स मी समजू शकते, असं मानिनी म्हणते, कारण रम्याचं खरंच तुझ्यावर खूप प्रचंड प्रेम आहे. पुढे आता पार्थ विचारतो, नंदिनीला भेटायला जायचं होतं, त्याचं काय करायचं? मग आता मानिनी आणि त्याचबरोबर विक्रम दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. धनंजयचा आता विक्रमला फोन येतो. तेव्हा धनंजय म्हणतो, विक्रम मी तुझ्या फोनची वाट पाहतोय. अरे कधी येत आहे तुम्ही नंदिनीला पाहण्यासाठी? मग आता विक्रमला काय बोलावं सुचत नाही. तो म्हणतो, थोडासा प्रॉब्लेम झाला होता, पण आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. धनंजय काळजीने विचारतो, विक्रम काही गडबड तर नाही ना रे? मग आता विक्रम म्हणतो, नाही. मग कधी येत आहे असं धनंजय विचारतो. तेव्हा विक्रम म्हणतो, पार्थ ना एका मीटिंगसाठी गेलाय, तो आला की मग आम्ही येऊ. हां. तेव्हा ठीक आहे असं धनंजय म्हणून फोन ठेवतो. तेव्हा मानिनी म्हणते, मला काय म्हणायचंय ऐका ना, आपण हा कार्यक्रम जरा पोस्टपोन करायचा का? विक्रम म्हणतो, आत्ताच जर आपण माघार घ्यायला लागलो, कच खायला लागलो, तर पुढचं सगळं गणित विस्कटून जाईल. पार्थ म्हणतो, आईचं बरोबर आहे, आपण थोडं पुढे ढकलूयात ना. विक्रम म्हणतो, नाही, आपण त्यांना शब्द दिलाय, ते आस लावून बसलेत आपण येण्याची, त्यामुळे असं आपण त्यांना आता फसवू शकत नाही. पुढे विक्रम म्हणतो की आपण धनंजयला आज नको उद्या नको असं म्हणून त्याला झुलवत ठेवू शकत नाही ना. तेव्हा मानिनी म्हणते, मला मान्य आहे, कारण धनंजय भाऊजींच्या दृष्टीने आपण थोडा तरी विचार करायला हवा. त्याचवेळी मुलीचा बाप म्हणून त्यांच्या घरातलं एक पहिलं लग्न आहे आणि आपणच मागणी घातली आणि आपणच पुन्हा माघार घ्यायची बरोबर दिसणार नाही. त्याचबरोबर नंदिनीच्या पाठीमागे 2 बहिणी आहेत. आता मोठ्या बहिणीच्या लग्नावेळीच एवढे प्रॉब्लेम, तर मग त्या 2 बहिणींची लग्न करण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येईल. उगीच अडथळा आपल्यामुळे नको, असं मानिनी म्हणते. त्यानंतर पार्थ म्हणतो, बाबा पण वसू आत्या. तेव्हा
आता विक्रम म्हणतो तो विचार करायचा नाही. हे बघ आपण काय असं चोरून लपून काही करणार नाही आहोत. त्यावेळी पार्थ म्हणतो हो बाबा तुमचं बरोबर आहे. मी गिल्टी नक्कीच नाही आहे. मला वाईट वाटतंय ना त्यांच्याबद्दल, परंतु गिल्टी नाही आहे मी त्याबद्दल. तेव्हा ठीक आहे असं विक्रम म्हणतो. मलाही तुझं म्हणणं पटलंय. तेव्हा आता मानिनी म्हणते बरं ठीक आहे आपण जाऊ थोड्या वेळाने. पार्थ म्हणतो चालेल. मग आता जीवाला सुद्धा सोबत आपण घेऊन जायचं का असं पार्थ म्हणतो. मग आता विक्रम म्हणतो हो चालेल ना बाळा तुला तेवढीच कंपनी होईल. आपण धनंजयकडे जाताना साईटवरून त्याला पिक करू चालेल ना. मग आता पार्थ म्हणतो हो. पुढे आता पार्थ म्हणतो बाबा आपण जीवाला आणि त्याचबरोबर युगला यातलं काही सांगायला नको, कारण ते दोघेही अजून लहान आहेत, एवढे मॅच्युअर्ड नाही आहेत आणि घरच्यांबद्दल त्यांच्या मनात उगीच अडी नको. तेव्हा मानिनी म्हणते हो बरोबर आहे, ते दोघेही अजून लहान आहे, आपण काही सांगायला नको. असं म्हणून विक्रम मानिनी त्यांच्या रूममध्ये जातात. इकडे आता धनंजय शारदाला आवाज देतो आणि तू तयार झालीस का गं असं विचारतो. ती म्हणते माझी सगळी तयारी पण झाली आणि मी सुद्धा तयार झाले. आणि नंदिनी तयार झाली का असं पुन्हा धनंजय विचारतो. शारदा म्हणते काव्य आणि आरू तिला सोडणार आहेत का. तेव्हा धनंजय आता हसतो. शारदा म्हणते मला ना एक काळजी लागली आहे. जर विक्रम भाऊजी आणि मानिनीने एक वडीलधाऱ्या माणूस म्हणून वसुताईंना इकडे आणलं तर मग. तेव्हा धनंजय म्हणतो काळजी करू नकोस, कारण विक्रम तिला नाही आणणार. त्याचवेळी शारदा म्हणते राहून राहून ना मला त्यांचे शब्द आठवत आहेत वसुताईंचे, कारण त्यावेळी त्या सारख्या म्हणत होत्या की तुमच्यामुळे त्यांचं कुंकू पुसलं गेलं. तेव्हा धनंजय म्हणतो त्या कितीही वेळा म्हटल्या ना तरीही त्यांचं म्हणणं खरं नाही आहे, खोटं आहे. विक्रमला माहीत आहे आणि कोर्टाला सुद्धा माहीत आहे, सगळ्या जगाला माहीत आहे आणि आज ना उद्या वसुताईला सुद्धा ते माझं म्हणणं पटेल. इकडे नंदिनी अगदी छान तयार होते. तेव्हा आरू आणि काव्या तिची गंमत करत असतात. त्याच वेळी आता हे छान आहे ते छान आहे असं त्या दोघीही म्हणत असतात. नंदिनी म्हणते अगोदर जो होतं ना तेच ठीक होतं. तेवढ्यातच गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. तेव्हा जिजू आले जिजू आले असं आता काव्या आणि आरू या दोघीही मोठ्या मोठ्याने ओरडू लागतात. नंदिनी म्हणते अगं शांत बसा ना. मग त्या तिघीही लगेच गॅलरीमध्ये येतात. तेथे आल्यानंतर आता गाडीतून सर्वजण उतरत असतात. तेव्हा जीवा पहिल्यांदा उतरतो आणि मग तेथे विक्रम आणि मानिनी हे पुढे येतात. तेव्हा आता नंदिनीची नजर फक्त पार्थला शोधत असते. तेव्हा जीवा अगोदर उतरल्यामुळे आरूला वाटतं की तोच नवरा मुलगा आहे. मग बापरे किती सुंदर आहे हा, किती हँडसम आहे, म्हणजे फोटोपेक्षा खूप हँडसम आहे हा होणारे जिजू असं आता आरू म्हणते. तेव्हा काव्य म्हणते गप्प बस, अगं नवऱ्या मुलाचा ना धाकटा भाऊ आहे हा. तेव्हा आता या दोघीही लगेच तिच्याकडे पाहतात, विचारतात काय गं तुला कसं माहीत की हा धाकटा भाऊ आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते बाबांनी मला पूर्ण फॅमिलीचा फोटो दाखवला होता ना म्हणून मी पाहिलं. तेवढ्यातच पार्थ आता तेथे येतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते, कारण पार्थ आता खूप हँडसम दिसत असतो. त्यावेळी आरू म्हणते हँडसम आहे हा जिजू. मग आता त्या तिघीही लगेच आतमध्ये जातात. च्या घरातील सर्वजण आता नंदिनीच्या घरी आलेले असतात. धनंजय त्या सर्वांचं अगदी स्वागतच करतो आणि मग ते लगेच गप्पा मारू लागतात. जीवाची नजर सारखी सारखी काव्याला शोधत असते. बाहेर जाऊन तो लगेच काव्याला कॉल देखील करतो. त्यानंतर जीवा बाहेर जाऊन काव्याला कॉल करतो आणि तू कुठे आहेस लवकर ये ना असं म्हणतो. ती म्हणते आपण डेंजर झोनमध्ये आहोत, अगोदर फोन ठेव. पण जीवा अजिबात ऐकत नाही. तो म्हणतो की माझी सुंदर बायको माझ्यासमोर आता यायलाच हवी. आता इथे आपलासुद्धा बघण्याचा कार्यक्रम आहे असं समज. ती आता म्हणते जीवा आगाऊपणा करू नको, आपण डेंजर झोनमध्ये आहोत, फोन ठेव बरं असं म्हणून ती आता लगेच फोन ठेवते आणि आतमध्ये जाते. मग आता जीवा म्हणतो ही ना आगाऊ मुलगी आहे. आता विक्रम म्हणतो इथे जीवा होता ना कुठे गेला जीवा असं म्हणून तो जीवाला आवाज देऊन आतमध्ये बोलवतो. तो आतमध्ये येताच काव्य वरतून खाली येत असते. त्याच वेळी आता तो तिच्याकडे पाहत राहतो. मग आता धनंजय म्हणतो त्या दिवशी पार्टीमध्ये कुठे गायब झाला नंतर. तेव्हा काव्य आणि जीवा एकमेकांकडे पाहतात आणि थोडे घाबरतात. त्यानंतर आता पार्टीमध्ये आपली भेट होते काय, मग आपण पुन्हा जुन्या आठवणी काढून बोलतो काय, गप्पा मारतो काय, तू
आमच्या नंदिनीला मागणी घालतो काय? हे सगळं परीकथेतल्या स्वप्नासारखं आहे असं मला वाटतं. धनंजय विक्रमला सांगत असतो. तेव्हा आता विक्रमची जी दुसरी बहीण असते ती म्हणते की या गाठी जरी स्वर्गात जुळलेल्या असल्या ना तरी ही मुलीने जबाबदारी निभावणं आवश्यक आहे, कारण आम्ही दोघीही बहिणी आमच्या दादाजवळच राहतो. तेव्हा सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा म्हणतो की आता दादाची आणि तुझ्या ताईची लाईन क्लिअर होणार, मग आपली लाईन मध्ये ब्रेक होऊ शकत नाही, म्हणजे आपल्या दोघांचं लग्नही होणार म्हणजे होणारच. तेव्हा काव्या म्हणते हो. तर दुसरीकडे आता एखादी व्यक्ती जेव्हा अनोळखी असते आणि ती चौथ्यांदा भेटते ना, तेव्हा त्याला काय म्हणायचं माहिती आहे का, असं पार्थ नंदिनीला विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते काय? मग ते दोघेही एकमेकांसाठीच बनलेले असतात आणि जन्मालाही आलेले असतात. आता आपली जोडी आयुष्यभर अशीच राहणार, पार्थ नंदिनीला म्हणतो. तर नंदिनी खूप गोड लाजते. इकडे आता रम्या रडत असते आणि म्हणते की त्यांची सुपारी फुटली असेल, तेव्हा कितीही सुपाऱ्या फुटू देत, परंतु तुझं लग्न पार्थ बरोबरच होणार, असं आता वसू तिला वचन देते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.